नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती. आत्ताच आपण पाहिलं तर तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा झालेला होता. तर बघा, मेचा हप्ता तुम्हाला आताच जमा झालेला आहे. मेचे पैसे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, 23वा हप्ता 23वा हप्ता तुम्हाला जमा झालाय. बरोबर, 1500 रुपयांचा हप्ता तुम्हाला जमा झालाय. आता महत्वाचं काय तर 24वा हप्ता. बघा, 24वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता. बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 2026चा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बघा, एक मोठी अपडेट समोर आली आहे. काय मोठी अपडेट आहे सगळं काही तुम्हाला सांगतो, सगळं काही पुराव्याच्या निश्चय सांगतोय, त्याच्यामुळे सगळ्यांनी माहिती अतिशय महत्वाची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, मोठी अपडेट आहे. मोठी अपडेट समोर आली आहे. 1500 रुपये, ज्या 1500 रुपयांसाठी तुम्ही वाट पाहत होतात, दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला येतात, तर त्या लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांची जी अपडेट तुम्ही पाहत होता ती अपडेट तुम्हाला मिळते. बघा, जूनचा हा हप्ता जुलै महिन्याच्या मध्यावर, म्हणजे बघा आता जुलै महिना तुमचा सुरू आहे. बरोबर आहे, जुलै महिन्याच्या मध्यावर म्हणजेच 12 ते 15 जुलै दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे काय तर आजपासूनच, बघा आजपासूनच तुम्हाला पैसे जमा होतील. आजपासूनच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, आजपासूनच तुम्हाला 1500 रुपये तुम्हाला जमा होतील. आजपासूनच 1500 रुपयांची जी रक्कम आहे ती तुम्हाला जमा होईल. हा हप्ता तुमचा असणार आहे जून महिन्याचा हप्ता. जून महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. बरोबर आहे. काय तारीख आहे बघा, सांगितलेले 12 ते 15. 12 तारखेला रविवार होता, म्हणजेच आजपासूनच बघा 13 ते 15 किंवा मग आजपासूनच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होतील. आजपासून. आता किती महिला आहेत, किती महिलांना पैसे मिळतील बघा, 1 कोटी आणि 66 लाख महिला, 1,66,00,000 महिला पात्र आहेत. म्हणजे एवढ्या महिलांना पैसे आता वाटप होणार आहे. बरोबर आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवतो, सगळं काही तुम्हाला दाखवतो. याचा GR आलेला आहे बघा, गव्हर्नमेंटचा GR म्हणजे शासन निर्णय जो असतो तो पण तुम्हाला दाखवतो. शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे जून महिन्याच्या बाबत उल्लेख केलेला आहे. जून महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भातची माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगोदर GR येतो, GR आला की त्याच्यानंतर मग पैसे येतात. GR आल्यानंतर पैसे येतात. बरोबर आहे. तर तुम्हाला GR पण मी दाखवतो बघा. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. GR तुमच्या समोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. बघा, सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचं आहे. आपण जर पाहिलं तर बघा 8 जुलैला आलेला GR आहे. 8 जुलैला आलेला GR आहे. GR मध्ये आपण जर पाहिलं तर बघा, उल्लेख तुम्हाला मी दाखवतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी N3-22-35 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अशा पद्धतीने या ठिकाणी लेखा शीर्षक दिलेले आहेत. पण लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते बघा, वित्त विभागाने दिलेली मान्यता आहे त्याच्यानुसार. बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लेखा शीर्षकाखाली माहे जून 2026. बघा, स्पष्ट म्हटलेलं आहे जून महिना. बघा, ह्या ठिकाणी महिलांना पाहायला मिळते तुम्हाला. बघा, दाखवतो. बघा, जून महिना या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ म्हणजे काय, जून महिन्याचे पैसे. जून महिन्याचे पैसे वाटप करण्यासाठी किती निधी दिलेला आहे, 309.54 कोटी इतका निधी. बघा, 309.54 कोटी इतका निधी जो आहे तो महिलांना 1500 रुपयांचा जो हप्ता आहे, 24वा हप्ता जूनचा हप्ता, हा वाटप करण्यासाठी 309.54 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे. म्हणजे काय, सगळ्यांना माहिती, अगोदर GR येतो, GR आल्यानंतर मग पैसे जे ते महिला व बालविकास विभागाला जातात. महिला व बालविकास विभागाला गेल्यानंतर मग ते तुमच्या अकाउंटला जमा होतात. आता GR आलेला आहे 8 तारखेला. बघा,
8 जुलै 2026. ओके, 8 जुलै 2026 आलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता जवळपास 4 ते 5 दिवस होत आहेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आजपासूनच तुमच्या अकाउंटला 1500 रुपये यायला सुरुवात होणार आहे. 24वा हप्ता येणार आहे. आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत त्यांनी लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे पैसे आलेत दादा, सर आम्हाला पैसे आलेले आहेत, असं कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगायचे. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण पाहिलं तर 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. पैसे वाटप होणार आहेत 36 जिल्ह्यांमध्ये. आता ते टप्प्याटप्प्याने येतात. नेहमीच आपल्याला माहिती आहे पैसे टप्प्याटप्प्याने येतात तुम्हाला, बरोबर आहे. एकाच वेळेस म्हणजे बघा, एकाच दिवशी सगळ्यांना पैसे येत नाहीत. पैसे हे टप्प्याटप्प्याने येतात. त्याच्यामुळे महिलांना वाटतं दादा आमच्या नातेवाईकांना पैसे आलेत, आम्हाला पैसे आलेले नाहीत, आम्ही अपात्र झालो का, असा प्रश्न तुम्हाला पडतो. तर लक्षात घ्या, असं नाहीये. पैसे हे टप्प्याटप्प्याने शासनाच्या मार्फत पाठवले जातात. 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. मग त्याच्यामध्ये जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, जे काही जिल्हे असतील तेवढ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतात. फक्त टप्प्याटप्प्याने पैसे त्या ठिकाणी वाटप होत असतात. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाहीये. पैसे सगळ्या महिलांना त्या ठिकाणी येणारच आहेत. जेवढ्या महिला मी तुम्हाला सांगितल्या, बघा 1,66,00,000 महिला पात्र आहेत, तेवढ्या महिलांना पैसे येणारच आहेत. आता पुढची महत्वाची माहिती बघा, अपूर्ण ई-केवायसी प्रक्रिया. अनेक महिलांनी अर्ज भरलेले आहेत, परंतु त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणं किंवा बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यामुळे अशा खात्यांवर बँक हस्तांतरण करणे सुरक्षित नाहीये. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पेमेंट थांबवण्यात आले. बघा, ज्यांचं ई-केवायसी झालेलं नाहीये किंवा ज्यांचे डीबीटी नाहीये, बघा डीबीटी बँक खात्याची जोडणी, शासनाचा निधी थेट खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी सक्रिय असणे गरजेचं आहे. अनेक महिलांचं बँक खातं दीर्घ काळापासून निष्क्रिय असल्याने शासनाचे पैसे खात्यात जमा होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. बघा, अनेक महिला आहेत ज्या महिलांच्या अकाउंटवर व्यवहार होत नाहीत, ट्रान्झॅक्शन्स होत नाहीत. त्याच्यामुळे ते अकाउंट जे ते त्या ठिकाणी निष्क्रिय होऊन जातात, म्हणजे बंद होऊन जातात, आणि म्हणून पैसे येत नाहीत. किंवा डीबीटी नसतं, डीबीटी इनेबल नसल्यामुळे पण पैसे तुमचे बंद होतात. त्याच्यामुळे डीबीटी इनेबल आहे का ते पण चेक करा, म्हणजे तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण राहणार नाहीये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर एक महत्वाचे अपडेट बघा, तुमच्या सगळ्यांचे जे पैसे आहेत ते पैसे वाढण्याची पण शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते पैसे वाढण्याची पण शक्यता आहे. त्याची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.